कारवाई करण्याचा अधिकार ज्यांना आहे त्या नेत्यांनी या संदर्भामध्ये निर्णय करायचा, याच्यावर मी मत व्यक्त करू शकत नाही. मला व्यक्तिगत रीतीने एवढंच वाटतं की आरोप करताना पुराव्याशिवाय करू नये. भाऊ यालाच जोडून प्रश्न आहे की गेल्या काही दिवसांपासून कृष्णा काही विषय आज चर्चेमध्ये घेण्यात आले का? नाही, आणि त्यांच्या राजीनाम्याचा कागदही मी बघितला नाही, त्याच्यावर कोणी चर्चाही केली नाही. तर मला वाटतं की कधी कधी त्यांनी भावनेच्या ओघामध्ये राजीनामा दिला एवढी तुम्हाला माहिती दिली, पण त्याच्यानंतर तुम्ही इतके गंभीर झाले की आता त्या राजीनाम्याच्या पत्राबद्दल ते विसरलेत, पण मात्र तुम्ही एवढे गंभीर होऊन ते आठवणीत ठेवला आहात. मला वाटतं तुम्हीही विसरून जाणं याच्यातच राज्याचं हित आहे. भाऊ गेल्या काही दिवसांपासून राजकारण आणि गुन्हेगारी दोन्ही एकत्र चर्चेत येताना पाहायला मिळत आहेत. काल श्रीकांत शिंदेच्या भेटीच्या दरम्यान एक कुख्यात गुंडाचा त्यांच्यासोबतचा फोटो जो आहे तो समोर आला. त्या नेत्याची आज हकलपट्टी झाली. तर दुसरीकडे गुंड आसिफ दाढीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच भेट घेतलेली. कसं बघतात याकडे? नाही, आता असं आहे की मी स्वतःही 30 वर्ष आमदार आहे. आपल्याला कोणी भेटीला आला तर आपण काही पोलीस विभागातून त्याचं व्हेरिफिकेशन साधारणतः करत नाही, आणि असे अनेक अनोळखी चेहरे असतात जे कोणत्या तरी आपल्या परिचित व्यक्तीचा बोट पकडून आपल्याला भेटायला येतात. म्हणून फोटो काढला म्हणजे आपण त्याच्या पाठीशी आहोत असा त्याचा अर्थ कृपया लावू नका. म्हणजे याच्यातून एकदा मी सुद्धा मला माहित नव्हतं, एका व्यक्तीसोबत माझा फोटो निघाला, सुदैवाने मी वाचलो, कारण नंतर टीव्ही चॅनल वगैरे जेव्हा मला प्रश्न केला तेव्हा त्या व्यक्तीला मी ओळखतही नव्हतो. घाई गर्दीत आगा फोटो काढला, आणि जेव्हा त्यांनी मग प्रश्न केला की तुमचा यांच्यासोबत फोटो आहे का, नंतर मी चौकशी केल्यावर लक्षात आलं की त्याचा फोटो राहुल गांधीजींसोबतही होता, उद्धवजींसोबतही होता, त्याचा फोटो शरद पवारांसोबतही होता. तेव्हा मात्र मी निश्चिंत झालो की आता टीव्ही चॅनल वाले आपलं वाजवणार नाही, आणि वाजवलंच ते हेही फोटो मी देईल की मी एकटा दोषी नाही. त्यामुळे फोटोमध्ये गंभीरतेने आपण बघू नका. हा, त्याच्यासोबतचे आपले काही संबंध आहे का हे मात्र गंभीर. उद्धव ठाकरे असे म्हटले की आम्ही मोदींना दूर केलं नाही, मोदींनी आम्हाला दूर केलेलं आहे. त्यांचे वक्तव्य कसं पाहतात ते आता आपल्या नाही, मला असं वाटतं की आम्ही तर पॉझिटिव्ह वेनीच घेतो, आम्ही निगेटिव्ह वेनी घेतच नाही. आम्हाला तर फक्त अपेक्षा 2019 मध्ये 24 ऑक्टोबर 2019 या महाराष्ट्राचा विश्वासघातकी दिवस होता, 4 वाजताचा तो अशुभ वेळ, जेव्हा पत्रकार परिषद घेऊन इच्छा जागी झाली. आता या इच्छेच्या संदर्भात हे पुढील प्रश्न झाले. आता त्यांनी आपला जो काही भाव व्यक्त केला की आम्ही काही मोदीजींच्या संदर्भामध्ये, मला माहित नाही, मी ऐकलं नाही, तुम्ही सांगत आहात की मोदीजींच्या बद्दल माझ्या मनात सन्मान आहे किंवा अजून काही, तर द्वेष नाही, हा तर सकारात्मक दृष्टीनेच घ्यायचा असतो. शेवटी आपल्याकडे जेव्हा प्रभू रामाची आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा वाघ्याला सुद्धा वाल्मिकी होण्याची संधी आपल्या देशामध्ये दिल्या जाते. पण चूक केली म्हणजे आयुष्यभर त्या चुकीचं आपण हेच केलं पाहिजे. मला वाटतं की चूक डोक्यावर घेऊनच वागलं पाहिजे असं नाही. ठीक आहे, त्यांनी म्हटलं, चांगली गोष्ट आहे. भाऊ मराठा आरक्षणासंदर्भातलं राज्यपत्र अधिसूचना आलेलं आहे, तरी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा म्हणतात की आम्ही 10 तारखेपासून उपोषणाला बसू आणि साखळी आंदोलन करू. या कॅबिनेट जो एकंदरीत अधिवेशन घेणार आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा आंदोलन आणि उपोषण करू. असं आहे की या संदर्भामध्ये आदरणीय जरांगेजी आपल्याला जास्त माहिती देऊ शकतील. एक आमदार म्हणून, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला एवढंच वाटतं, प्रत्येकाने आपल्या मागण्या कराव्यात, मागण्यांचा पाठपुरावा करावा. मागण्यांसाठी लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीला अपेक्षित आंदोलनही करण्यामध्ये कोणालाही नाही, नकार नाही. पण दुसऱ्या समाजाच्या संदर्भात, दुसऱ्या जातीच्या संदर्भामध्ये शब्दांचा उपयोग हा संयमितपणे केला पाहिजे. आपली लोकशाही ही संयमित शब्दांनीच वापरल्या गेली पाहिजे. आपली लोकशाही ही संस्कारी लोकशाही असावी, ही स्वैराचारी लोकशाही होऊ नये याची काळजी घेण्याची मात्र आवश्यकता आहे. मग काय खोटं काय त्याच्यात? मला तुम्ही सांगा, इंडिया अलायन्स मध्ये ममता दीदींनी टाटा केला, तिकडे आमचे सन्माननीय पंजाबचे मुख्यमंत्री बाय बाय करताय.